हरिओम. मी वीणाविरा गायकवाड. मी होमिओपॅथिक फिजिशियन आहे, गोरेगाव उपासना केंद्र. तसं म्हणायला गेलं तर बापूंचे अनुभव खूप 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 आहेत, पण दिवस तर पुरणार नाही. पण मला एक अनुभव सांगायचा तुम्हाला. 2001च्या जानेवारीमध्ये माझे मिस्टर प्रदीपसिंह गायकवाड यांना हेमिप्लेजियाचा अटॅक आला, म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यांचं वय होतं 33. लग्न करून 3 वर्ष झाली होती. 1.5 वर्षाचा मला मुलगा होता. त्यांना लगेच हॉस्पिटलची ट्रीटमेंट वगैरे मिळाली. ते 5-6 दिवसात घरी आले. मार्चमध्ये ते हॉस्पिटलमध्ये रुजूचा झाले. त्याच दरम्यान माझे आत्तेभाऊ यांनी मला ना मोठंसं मासिक यायचं ते मला दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की हे वाच आणि याच्यातले अनुभव आहे आणि बापू कसा आहे तुला कळेल. आणि असंच काही यांचे जे मित्र आहेत माझ्या मिस्टरांचे, यांनी सुद्धा मला असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर मग असंच होतं चाललं की 4-4 महिन्याने प्रत्येक वेळेला हे आजारी पडायचे, मग डॉक्टर, ब्लड टेस्ट, हे असं सुरूच राहायचं. एवढी परिस्थिती सगळ्याच बाबतीत, आर्थिक बाबतीत किंवा मेंटली, इमोशनली सगळंच आणि खचून गेले होते. त्यानंतर काय झालं, 2004पासून प्रवचन करायला लागले, गुरुवारचं अटेंड करायला लागले, दर्शन करायला लागले. आणि त्यानंतर काय झालं, 2006मध्ये मेमध्ये त्यांना अतिशय खूप मोठा असा त्रास झाला. आणि त्यावेळेला काय होतं, त्यांचे जे अंधेरीचे डॉक्टर होते ते सुद्धा आउट ऑफ मुंबई होते. आणि आम्हाला काही सुचच ना, तर शेजारीने आम्हाला सांगितलं की मला एक डॉक्टर आहे, यू गो देअर, तुम्ही जा तिकडे आणि सेकंड ओपिनियन घ्या, कारण सारखं 5 वर्षात काही बरं होत नाही येतो. तर म्हटलं चालेल, काय हरकत नाही. आणि आम्ही मालाडच्या डॉक्टरकडे गेलो. मग त्यांनी MRI सांगितला, सगळं MRI बघून देऊन आम्ही तो रिपोर्ट मी डॉक्टरांकडे दिला. आणि डॉक्टर काय म्हणे की त्यांना एक स्कोपी करावी लागेल आणि जस्ट 3 to 5 years ते जगू शकतात. आमच्या दोघांचं पण त्यांना मला सांगितलं. आणि माझ्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकली. मला काहीच कळलं नाही, मी पूर्ण ब्लँक होते मला. आणि त्यानंतरच्या गुरुवारी मी बापू नेहमीप्रमाणे प्रवचनाला केले, दर्शन घेतलं. आम्ही परत येत होते तेव्हा वीरेंद्रसिंह नार्वेकर मला भेटले आणि मी सांगितलं की हे असं प्रॉब्लेम सुरू झाला, मला काही कळत नाही आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही दादांकडे जा. आणि मी दादांकडे गेले. डॉक्टर शिवानी आमचं लिहून घेतलं सगळं. आणि दादांनी सुद्धा दादांना सांगितलं, डॉक्टर शिवांनी. आणि दादांनी काय सांगितलं माझ्या मिस्टरना, तू फक्त एक लक्षात ठेव की दर महिन्याला माझ्याकडे औषध घेऊन जायचं, माझ्या औषधाने तू बरा होशील आणि तू काही काळजी करू नकोस. आणि जे डॉक्टर, जे अंधेरीचे डॉक्टर आहेत, ज्यांची ट्रीटमेंट त्यांच्याकडे सुरू होती, ते डॉक्टर मात्र तू सोडायचे नाहीत. आणि मी ऐकलं आणि एक असं म्हणतो ना, खचलेला मन होतो, अतिशय त्रास होत होता आणि अशी एक उभारी आली. आणि त्या दिवसापासून मे 2006 पासून माझं जीवन अनिरुद्धमय झालं. आणि आता जेव्हा हे 16 वर्ष झाले तेव्हा मी मागे बघते तेव्हा असं वाटतं की अरे आपल्यामध्ये खूप बदल झालेत. आता असं आहे की एक विश्वास असावा पुरता, करता करता गुरु असा. माझा बापू आहे, माझा बापू सगळं करेल. अशी खूपशी संकट येतात, संकटाला सामना करावा लागतं. पण त्यामध्ये आपल्याला मनसामर्थ्य देणारा फक्त आणि फक्त माझा बापूच असतो. खूप खूप बंबंद आहे देवा, तुझा असंच कृपाछत्र, अशीच कृपादृष्टी आम्हाला डाव. अनिरुद्धा, आम्ही तुझी किती ऋणी झाले. हरिओम. श्रीराम अंबद नाथ सवेद नाथ सवेद.